जय शिवराय. मी दिप्त्या. तर आज सुट्टी होती आणि सनसेटला आपल्याला कोणत्या तरी फोर्टवर जायचं होतं. तर 3 फोर्ट आपल्या जवळचे होते, लोहगड, विसापूर आणि कोरीगड. तर बिबट्यांचं प्रमाण जास्त वाढलंय, त्याच्यामुळे आपण लोहगड चूज केलाय. आणि आपल्याला आजचा समोर विसापूर दिसतोय. कसली तटबंदी आहे भाई साहब, खतरनाक आहे. आणि इकडे आपल्याला भाजीच्या लेण्या दिसत आहेत. हे बघा, तुम्हाला बोगदा टाईप दिसत असेल. आणि समोर आपल्याला लोहगड दिसतोय. आपण ह्या रस्त्याने आलेलो आहोत. आता आपल्याला वरती जायचंय. सनसेट बघायला भेटेल का नाही ते माहिती नाही, कारण का लोहगडचे काय रूल आहेत आपल्याला नाही माहिती. सो आपण तिकडे जाऊयात आता. चला. महाराजांचं दर्शन घेऊन आपला प्रवास आपण सुरू केला आहे. आपण आता गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. इथे 25 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आपण आता गडावर चाललेलो आहोत. इथे आपल्याला 4 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा. ह्याच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख देखील आहे. समोर आपल्याला विसापूरचं दृश्य दिसतंय, खूप सुंदर वाटतंय. आता आपण नारायण दरवाजावरून वरती चाललेलो आहोत. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला होता. येथे एक भुयार आहे जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल. हा आहे तिसरा दरवाजा, हनुमान दरवाजा. हा प्राचीन दरवाजा आहे. आणि फायनली आपण महादरवाजातून एंटर होतोय. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. आता मी गडावर पोहोचलेले. थोडा वेळ महादेवाच्या मंदिराजवळ बसली, महादेवाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास चालू केला. कारण का लोहगडचे रूल्स डिफरंट आहे. 9 वाजता किल्ला ओपन होतो आणि 5 वाजता किल्ला बंद होतो. सो कोणाला लोहगडवर यायचं असेल त्यांनी रूल बघून या, टाइम बघून या. असा होता माझा लोहगडचा प्रवास. थोडीशी नाराज होती कारण का मला लोहगडवरून सनसेट पाहायचा होता, तो काय पॉसिबल झाला नाही. मग मी गडाच्या खाली आली, थोडा वेळ गाडी चालवली आणि एका ठिकाणी बसली, सनसेट पाहिला आणि परतीचा प्रवास चालू केला. ज्या गोष्टीसाठी आपण गडावर आलेलो ती गोष्ट नाही झालेली. 5 वाजताच त्यांनी गेट बंद केला आणि आपण गडावरून खाली उतरलो. आता आपण घरी चाललो आहे. सो थोडीशी नाराज आहे कारण का मला सनसेट बघायचं होतं. मी खास सनसेटसाठी आलेली. असं वाटतं लोहगड चूज करण्यापेक्षा विसापूर आणि कोरीगडला गेले असती तर बरं झालं असतं. नेक्स्ट टाईम भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.